ELSS मध्ये इन्व्हेस्ट करणं बेटर राहील का PPF मध्ये? चला आज कंपॅरिझन बघूया. PPF मध्ये तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपये असे 23 वर्षांसाठी इन्व्हेस्ट करताय, तर तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट असेल 34,50,000. त्यावर रिटर्न्स तुम्हाला मिळते 94,60,000. लॉकिंग पिरियड 7 ते 15 वर्ष. विड्रॉ करताना टॅक्स बसणार नाही. अंडर 80C तुम्ही टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. आता ELSS मध्ये तुम्ही 1.5 लाख दरवर्षी असं 23 वर्षांसाठी इन्व्हेस्ट करताय, तर तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट असेल 34,50,000. फक्त 15% रिटर्न्स अजून केले तर तुमच्याजवळ 3 कोटीचा कॉर्पस जमा असेल. हे असेल प्री टॅक्स. आता पोस्ट टॅक्स बघूया. पोस्ट टॅक्स तुम्हाला 2,50,00,000 मिळतील. टॅक्स डिडक्ट करून सुद्धा तुम्ही प्रॉफिट मध्ये असाल आणि लॉकिंग फक्त 3 वर्ष. अंडर 80C तुम्ही टॅक्स बेनिफिट घेऊ शकता. आता तुम्हीच सांगा, ELSS मध्ये इन्व्हेस्ट करायचं का PPF मध्ये? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. मी दीपा, तुमची फायनान्शियल गोल प्लॅनर, नेहमी तुमच्या सेवेत.